काय ग सत्य, इकडे काय करती? काय नाही, वाट बघत असेल. कोणाची? बाळूची का? वय आणि कुणाची? अरे मग काय उपयोग नाही. म्हणजे अगं बाळू आहे त्यो, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच येणार. हा कुठे बाहेर गेला आहेत का? नाही नाही, असेल इथंच कुठेतरी गावात. असेल म्हणजे सांगून नाहीत का गेले? तुला तर ठाव आहे बाळू आहे त्यो. त्या लोकांना काही विचारणार? येतील ना व घरी? हा मग येणार तर. हा पण थोडं वाट बघावं लागेल. लग्नाचं काय बोलले आहेत का? वय आयान बान त्याला सांगितले. मग काय म्हणलं? अगं तुला तर ठाव आहे, असं लगेच सांगल वय त्यो. म्हणजे नाही म्हणत आहेत होय? अगं त्यो तर आधीपासूनच नाही म्हणत होता, पण आता आईनं सांगितलंय तो नाही म्हणायचा नाही. नाही म्हणाय बी नाही पाहिजे. इथे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ देऊ पार उतालाय. बाहेर पडायचं म्हणजे अवघड झालंय. सारखं एकच प्रश्न विचारतात, लगीन कवा आहे, लगीन कवा आहे. काळजी नका करू, होईल लग्न. बाबी हेच म्हणतोय की लगीन केल्या बगैर इथून जायचं नाही. आहे तर यायची बी नाही त्या बिगर. गंगूताई लवकरच येईल. तर बाळू सोडून समद्याने त्याच्या लग्नाचं लय मनावर घेतलंय. मला असं वाटतं का होईल आता लग्न. सुपारीच्या वेळी झालं तसं नाही ना व्हायचं. नाही नाही, तसं नाही झालं पाहिजे. तसं झालं तर बाळू नाही ऐकायचा. जेवढं पिरमानं सांगता येईल ना तेवढं सांगायचं, ऐकल त्यो. हा पण पंचाकडं चावडी रिशे गेला तर लय मग अवघड होईल. मी बोलून बघते बाळू मामन संग. होय. तू कशा पायी? मोठी माणसं बोलतील की. अगं नाही, ती म्हणते ती बरोबर आहे. बोल ग तू. येऊ दे बाळू मामासनी. वय पाठीशी लगीन करून टाकू. आता कसं कसं करायचं? अहो आत्ताच आला आहे, आधी आराम करा, बोलायचं आहेच की. वय असं म्हणताय वय? वय आणि बाळू बी येईल की, मग बोलूया. पण पण तो बाळू गेला कुठं आहे? सांगितलं ना बाप, गावातच कुठतरी गेला आहे. घरात पायरा आहे ना ग वय. ते बी आहेच, पर खरंच गावात गेला आहे का? अहो वय मला सांगितल्या बिगर कुठं बी जायचं नाही. येईल येईल, मग येईल. पण आमासनी बी थांबाई ये नाही. होय, आले की लागलीच बोलून लगीन उरकून टाकू. कसं आहे, आमासनी बी माघारी फिरायचं आहे. म्हणजे असं आम्ही ठरवलं आहे. हा वयजी, बाळू आला का मग त्याच्या संग बोलू की. वय वय सत्तीन लग्न बाहेर काय करतात? राहू द्या, बोलत बसले असतील. अरे बोलू की त्यासनी, लय दिवसांनी आले आहेत आपल्या जवळ. पण बसा म्हणा की. हा, रमल्या लहानपणच्या आठवणीत. हा सत्ये दगंवा. एनरी, एवढा कसला विचार करत आहात? अय्यो बाळू बद्दलच काहीतरी विचार करत असतील. गुंडू, तुला विचारले मी, मध्ये मध्ये बोलू नकोस. अय्यो वैजंता, आता गुंडू पण मला टोमणे मारायला लागला. अय्यो अय्यो. अय्यो आप्पा, टोमणे नाही, पण तुम्हीच सारखं बाळू 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 करत असता म्हणून म्हटलं मी. अय्यो मला शिकवतोच, खायचं आधी कमी कर. एनरी, त्याच्या खाण्याबद्दल काही बोललात ना तर माझ्याशी गाठ आहे. माझ्या एवढी वाईट कोणी नाही. अय्यो वैजंता, काय बोललो मी? अय्यो फ्रीट राहायला नको. अय्यो जेव्हा बघावं तेव्हा खात असतो, 12 महिने 24 तास. अय्यो अय्यो, खाऊ ना कसा झालाय बघ. होऊ दे. अय्यो होऊ दे तो होऊ दे.
माझे काही जात नाही. अजून आणून देऊ तुला गुंडू. अय्यो अय्यो आलास तात्या. वय तू माहीत आठवण करत होते काय? अय्यो तुझ्याशिवाय करमतच नाही रे बाबा आम्हाला. काय पण तुम्ही बी अय्यो लाजायला काय झालं रे निर्लज्ज माणसा. अय्यो काय बातमी घेऊन आलास की आलास तसाच पेटी हलवत. अव बातमी घेऊन आलो. ते बी साधी सुधी नाही, लय भारी बातमी आणली. अय्यो अय्यो कोणती बातमी. अव मी आता बाळ्याच्या घरामोरन येत होतो, तर मी बाळ्याच्या घरात जावई बापूला जाताना पाहिलं. अय्यो 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 खरंच एकदम लई भारी बातमी आणलीच रे त्या. अय्यो त्यांच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काय एवढे खुश होत आहात. गुंडू म्हणून म्हणते तुझ्या अप्पांसोबत काम करत जा. अय्यो तर म्हटले की कसे ताक. अय्यो हा तर म्हटले की ताक ओळखता आले पाहिजे. हेनरी आता जावाई बापू घरी आले तर म्हणल्यावर बाळूच्या लग्नाचा विषय सुरू होणार तर. अय्यो बाळूच्या लग्नाच्या बाबतीत आपण एवढे उत्सुक का आहोत म्हणतो मी. गुंडू तुला नाही समजणार, गप्प बस जरा. अय्यो वैजंता मी जाऊन जर चौकशी करून येतो बघ. अय्यो 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 तुम्हाला काही कळते काय. गावाचे पंच आहात ना तुम्ही, गेलात तर शोधते का तुम्हाला ते. अय्यो बरोबर आहे. गावात कोणी मान देत नसलं म्हणून काय झालं, पण असं जाणं चूक आहे. अय्यो हे काय म्हटलं रे पोपटा. गावात मला मान नाही. अय्यो नाही नाही म्हणजे तुमचा जरी मान कमी झाला असेल तरी तुम्ही गावचे पंच आहे. अय्यो असं कोणाकडे बी जाणं बरोबर नाही. त्यासाठी मी आहे नव. तुम्ही गेलात तर तुम्हालाच लग्नाची घाई आहे असे वाटेल. अय्यो ते जर स्वतःहून आपल्याकडे आले तर आपल्या अंगलट हे येणार नाही बघा. आणि आपण त्यांना मदत केल्याचे उपकार त्यांच्यावर राहतील. अय्यो बाळूच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही लक्ष का घालता देव जाणे. त्याच्या वाटेला जाणं सोडून द्या. समजत कसं नाही तुम्हाला म्हणतो मी. ए गुंडू तू आता मला भीती पण घालायला लागलास की काय रे बाबा. तसं समजा हवं तर, पण बाळूच्या लग्नाचा विषय सोडून द्या. आता बाळू लग्नाला तयार नाही, त्यात आपण काय करणार. तो स्वतःहून लग्नाला तयार होईल तेव्हा होईल. तो स्वतःहून तयार झाला तर चांगलेच आहे, आणि नाही झाला तर आपण आहोतच. अय्यो अव्वा तो त्यांचा प्रश्न आहे, ते बघतील काय करायचं ते. बर त्यांचं त्यांना बघू दे, आपण नको लक्ष द्यायला. असं कसं. तात्या बाळू स्वतःहून लग्नाला तयार होणार नाही. आपण बाळूला ओळखत नाही काय. त्याच्या घरच्यांना आपली मदत घ्यावीच लागेल, आणि ते आल्यानंतर आपल्याला या प्रकरणात लक्ष घालावेच लागेल. अरे त्याचा काय विचार करायचा. आलं तर आलं, नाही तर त्याला लाईत गेलं. अरे तो रामा आहे ना. रामा हे रामा. काय आज लई दिवसाने आठवण झाली म्हणायची गावची. नसाय काय झालं. कामासाठी गेलो होतो, सोडून नव्हतो गेलो. अरे गेला तो गेलाच म्हणून म्हणलं. काय रे वय वय वरीच 2 वर्ष झालं असतील ना बा. तर तुमचं काय बाबांनो, शेती करून कसं बसं चाललं आहे. आम्हाला काय काय करावं लागतंय आम्हाला ठाव आहे. पण गावात काय नवीन. विचारला का प्रश्न, म्हणजे प्रश्न विचारायची सवय गेली नाही म्हणायची तुझी. अरे तसं नाही रे बाबा, काय चाललं आहे समजाय पाहिजे ना व, म्हणून विचारलं. काय चालायचं, समजा चाललं आहे तसंच चाललंय. तो बाळू आहे ना व. वय वय बाळप्पा आहे ते. बोलू की त्याला, त्याच्या लग्नात चाललं आहे ना व. हा ए बाळू अरे इकडे या. अरे ओळख आहे का विसरलास. अरे इसरा मी तुझ्याकडे हायवे रे. गेलं का गेलं.
अजून बी तसाच आहेस का? सबूत खाली पडून देत नाहीस. पर कसा आहेस? मला काय होतंय तवा? तूच म्हणालास ना व हाय तसाच हाय म्हणून. मग हाय तसाच हाय म्या. रामा, अरे बाळप्पा आहे त्यो, बोलाय कसा ऐकल तुला? मग लग्नाचं कुठं आला आहे? आता त्याच्या लग्नाचं तुला काय करायचं आहे? नाही तिथं नाक खुपसू न ग. अरे तसं नाही, सांगाय न गवय. बाळू जरा ध्यान दे लग्नाकड. ए रामा, तू नका शिकू मला. तुझं तू बघ की. शिकू नका म्हणजे सुपारी झाली आहे बाची संघ. त्यासनी आशेला लावला आहे ना. काय तो तुकडा पडून मोकळा हो की. समजतंय माझं मला काय करायचं आणि काय नाही ते. बाळप्पा जाऊ दे, तुला ठाव आहे ना रामप्पा कसा आहे ते. त्याला लय प्रश्न पडतात आणि दुसऱ्याला नुसतं सांगायचं असते. बाकीच्यांचं काय नाही र. एक वेळ समजून घेत्यात, पर सत्तेचा विचार कर की. तिचं काय करायचं माझं म्या बघीन. तू नका सांगू. आणि इथून मोर माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. बाळप्पा, अरे रामप्पा तुला समजत नाही वय? काय गरज होती त्याच्या लग्नाचा विषय काढायची? अरे असं 4 लोकांनी सांगितलं तरच समजल नव त्याला. अरे रामप्पा, तू आज आला आहे गावात, लगेच पंच व्हाया जाऊ न ग. जरा दमानं घे. आणि ये बघ, कुणाच्या बी वाट जा, पर बाळप्पाच्या वाटेला जाऊ नको. मी काय म्हणती, जेवून घ्यायचं का आपण? नाही, येऊ दे किती. पर कवा येईल तो बाळू? मला तरी काय ठाव. मला तर वाटतं हाय तुम्ही आमच्यापासून काय तर लपवत आहे. हा, लपवायचं काय आहे त्या? बाळू मामा खरंच कुठं गेला नाहीत ना व? अगं नाही, तुमच्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे आम्हाला? आणि तुम्ही काय बाहेरचं आहेत का तुमच्या संग खोटा बोलाय? पर तुम्ही नुसतंच म्हणताय बाळू येईल, बाळू येईल, बाळू येईल, पर कवा येणार आहे तो? आता तुम्हाला बाळू कसा हाय ठावा आहे ना व? त्याचं काही सांगता येतंय वय? बर कुठं बी जाणार असेल तर मला सांगितलं बिगर नाही जायचा. त्याला ठाव होतं का आम्ही येणार आहे म्हणून? वय म्हणून तर कुठं गेला नसेल ना व? काय सांगायचं तुम्हाच नाही, आमचनीच काय ठाव नाही. बा मी येऊ का बघून गावात? कुठं बघणार आहे? आणि तो जर मुद्दाम करत असेल तर त्याला तेवढं समजत नसेल वय, कुठं थांबायचं आणि कुठं नाही थांबायचं ते. हो पण मुद्दाम का करल त्यो? काय तर कामात अडकला असेल. पर असं कुठलं काम आहे एवढं? आता तो आला का तुम्हीच विचारा. आता कोणी काय मदत मागितली तर ते नाही म्हणत नाही. असंच कुठं अडकला असन त्यो. म्हणजे बाळू मामा घरला येणार नाही तर? बोल बोल मंगळ बोल बोल. देवी आहे गावात आली आहे. कारण तिच्या संगत त्यांच्यातली समजीत आली आहे. मी म्हणलं होतं का नाही तुला? अरे देवी आईचं सौता सांगितलं होतं मला. अहो पण तो बाळ्या लग्नाला नाही म्हणतोय. अरे त्यो असा होय म्हणणारच नाही. अहो पण आता लगीनच झालं नाही तर देवी आई जाईल की?
अरे तसं नाही होणार बाबा. फक्त देवी आई गावात आहे तर माझं गुरु या पाहिजे बस. आणि एकदा का देवी आई हित आली का हितनं जायचीच नाही. हा तसंच होईल. तू नका काळजी करू. अहो, कवा एकदा तुमचं गुरु गावात याच्याल असं झालं आहे मला तर. येत्यात येत्यात. अरे अक्कोच्या वाटेवरच आहे. लई लांब येत्यात म्हणून उशीर होतो आहे. पर मंगळू एकदा का माझं गुरु इथं आलं का समजा आपल्या बाजूने वळतय बघ. पर त्या बाळ्याचं आणि देवी आईचं लगीन त्याचं काय? ते झालं नाही झालं त्याच्यानं आपल्याला काही फरक पडणार नाही बघ. अरे गेल्या आपलं काम होणारच. आणि देवाप्पा अजून एक आहे. काय रे? अहो जर सुपारी फुटत बी बाळ्या लग्नाला नाही म्हणत असल हा? तर त्याला पुन्हा एकदा कावडीवर उभं राहावं लागल. आ. अरे हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे बाळ्याला पुण्यांदा चावडीवर उभं करून फटका मारायची वेळ आली आहे तर. आणि ह्या बारीला तर मी बी हातून घेणार आहे. अरे घे घे. अजिबात घाबरायचं नाही. माझं गुरु हित असंच तवर तुला त्यो बाळ्या काय बी करू शकायचा नाही. अहो तुमचं गुरु आला आणि बाळ्या चावडीवर जायला एक व्हायला पाहिजे. वय तसंच होईल. तू फक्त फटकं मारायची तयारी कर. देवी आहे देवी आहे माझी देवी आहे मंगळू. देवी आहे आली. सत्य अशी एकलीच का उभी आहे? असंच वाऱ्याला उभी आहे. झोप लाग ना वय. डोळ्यावर तर झोप दिसते आहे की. चल झोप चल. नग तू झोप मी झोपती मागं. बाळूची वाट बघते आहेस ना व. तुला ठावा आहे ना व तो कसा आहे ते. त्याला काही येळ काय काय हाय का? हा कुठे गेले आहेत बाळू मामा? कुठं बी गेला नाही गावातच आहे. ह्या पाहिजे होता पण आज एवढा येळका लागतो हाय ते काय ठाव नाही बघ. आम्ही आलो आहोत म्हणून तर येत नसताल ना घरी. अगं नाही नाही असं नाही करायचं ते. आय म्हणत होती बाळू मामा मुद्दाम समज करत आहेत. तुझी आय बाळूचा रागराग करते म्हणून असं बोलली असं. तिला बी ठाव आहे की तो काय मुद्दाम करायचं नाही. आणि तिला जर असं वाटत असतं तर तिची लाडकी लेक दिली असती का त्याला? हा मग ती का नाही आली आमच्या संघ? काय का? अगं तिचा राग हाय म्हणून नाही आली. राग गेला का येईल. तू नका विचार करू बाळा. गावातली लोक सारखं विचारत असतात लगीन कधी होणार लगीन कधी होणार. इथं मलाच काय ठाव नाही तर त्यासनी काय सांगू. कुठं बाहेर पडायचं म्हणजे अंगावर काटा येतो. हे बघ आता आपण त्या गावात राहायचंच नाही. म्हणजे काय म्हणजे बाळू संग लगीन झालं काही तर राहणार नाहीस वय. मला तर मस्त वाटतंय पण ज्यांच्या संग लगीन करायचं आहे त्यासनी वाटाय नको होय. त्याचं समजा वेगळंच आहे बघ. ते लगीन करल कसा तयार होईल हे काय ठाव नाही. पण लगीन होईल ना व? होणार तर मी आज सांगते आहे ना व मग नक्की होणार. बाळू मामा लहान होते तेव्हा म्हणले होते हे लगीन झालं तर काहीतरी वंगळ होणार. म्हणजे काय वंगळ होणार आहे? आता तो काय बोलतो आणि का बोलतो हे काय ठाव नाही. रागाच्या भरात बोलला असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पर बाळू मामा बोललेलं समजा खरं होतंय की. बरं चल आता आपण झोपूया. हा त्याला यायचं असेल तेव्हा तो येईल आणि आल्यावर समजेलच की. हा चल झोपूया.